काय सांगाल कर्जे साहेब, आज आपण शासनाच्या जीआरची होळी करत एक मोठं आंदोलन आज कलेक्टर ऑफिसवर तुम्ही घेतलं, काय सांगाल याबाबत? या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा शेतकऱ्याचे कैवारी ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावण्याचा पण या ठिकाणी व्यक्त केला असून बुलढाणा येथे त्यांनी अन्नत्यागाला बसलेले आहेत. बेमुदत अन्नत्याग करत सरकारला जाग आणावी आणि शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी जे हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे या सरकारला आठवण करून द्यावी. निवडणुकीपूर्वी त्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू अशा पद्धतीचं अभिवचन दिलेलं होतं. मात्र नुकतंच या सरकारनं जो GR काढलाय आणि या GR मध्ये असंख्य अशा पद्धतीच्या जाचक अटी त्यांनी या GR मध्ये घातलेल्या आहेत ज्या शेतकऱ्याच्या हिताच्या नाहीत. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणानं सरसगट कर्जमुक्त करणं हेच महत्वाचं आहे. कारण या ठिकाणी 20-20 लाख कोटी रुपयाचं जे कर्ज आहे उद्योगपतींचं, अदानी अंबानींचं कर्ज मुक्त करण्यासाठी, कर्जाची माफी करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही आट न घालता कर्ज मुक्त केलं जात आहे, त्यांना कर्ज माफ केलं जात आहे. मात्र शेतकऱ्यांना, जो शेतकरी या समाजाचं, देशाचं, जगाचा अन्नदाता म्हणून ज्याची ओळख आहे त्याला मात्र 30-35 हजार कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक जाचक अशा पद्धतीच्या अटी घालतायत. आणि म्हणून शेतकऱ्याचा संघर्ष शोधणाऱ्या रविकांत तुपकरांना स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासारखं पाऊल उचलावं लागतंय. हे खऱ्या अर्थानं इथल्या सरकारचा अपयश आहे. सरकारला माझी विनंती आहे की सरकारनं अनेक प्रयोग केले आहेत, पक्ष फोडलेले आहेत, संघटना फोडलेले आहेत, जातीमध्ये भांडणं लावलेले आहेत, धर्मामध्ये भांडणं लावलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या प्रश्नाला बदल देण्याचं काम कटकारस्थान हे सरकार केलेलं आहे. मला वाटतंय या सरकारचा छोटा अजेंडा आहे. रविकांत तुपकर सारखी माणसं असतील किंवा अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं असतील, यांच्या जीवाला धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा या सरकारकडून होऊ घातलेलं आहे. हा माझा थेट आरोप या सरकारवर आहे. मला पुन्हा तुमच्या माध्यमातून विनंती करायचं आहे की सरकारनं तातडीनं मध्यस्थी करावी आणि रविकांत तुपकर साहेबांच्या या जीविताचा विचार करता गेले 1 महिना आदरणीय रविकांत तुपकरांनी दवाखान्यामध्ये त्यांनी उपचार घेतलेला आहे आणि अशा वेळेस त्यांच्या किडनीवर सूज पण आहे. मला वाटतंय की सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करावा आणि रविकांत तुपकरांना न्याय देण्याच्यासाठी इथल्या शेतकऱ्याला सरसगट कर्जमुक्त करावा. याच्याशिवाय दुसरा पर्याय होऊ शकत नाही तर येणाऱ्या काळात प्रचंड मोठा छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा या महाराष्ट्राला पुन्हा एकदा आम्ही दाखवू अशा पद्धतीचा इशारा आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि जे काय फसवी घोषणा केलेली आहे, GR काढलेला आहे, त्या GR ची होळी आज कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही केलेली आहे आणि सरकारला विना अट सरसगट कर्जमुक्ती देण्यासाठी भाग पाडू.